नमस्कार, जय विशेषमध्ये मी तेजल नागरे तुम्हा सर्वांचं स्वागत करते। गेल्या काही वर्षात भारताने अंतराळ संशोधनात उंच भरारी घेतल्याचं आपण बघतोय। बैलगाडी आणि सायकलवरून भारताच्या पहिल्या रॉकेटचे भाग हे लॉन्च पॅड पर्यंत नेण्यात आले होते। आता बैलगाडी आणि सायकल पासून सुरू झालेला हा प्रवास आता मंगळयान, चांद्रयान, सूर्ययान आणि आता गगनयान पर्यंत येऊन पोहोचलाय। 2035 पर्यंत अवकाशामध्ये भारताचं स्वतःचं अंतराळ स्थानक असणार आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी गगनयान मोहिमेतून अंतराळात जाणाऱ्या 4 अवकाशवीरांच्या नावाची घोषणा केली। या मोहिमेसंदर्भात संपूर्ण माहिती आणि या मोहिमेचं महत्त्व नक्की काय आहे जाणून घेऊयात आजच्या जयम विशेषमध्ये। याआधी अमेरिका, रशिया आणि चीन या 3 देशांनी स्वतःच्या बळावर मानवयुक्त अंतराळ मोहिमा पार पाडल्या। जे या मोहिमांमध्ये अंतराळात जातात त्यांना ॲस्ट्रोनॉट असं म्हणतात। मात्र भारताच्या अंतराळवीरांना व्योमनॉट्स असं संबोधलं जाईल। व्योम हा संस्कृत शब्द असून त्याचा अर्थ अंतराळ असा होतो। अवकाशयानातून अवकाशात जात असताना पृथ्वी भ्रमंती करणाऱ्या 4 या व्योमनॉट्सची नावं जाहीर करण्यात आलेली आहे। हे चौघेही भारतीय वायुदलाचे अधिकारी आहेत। पाहुयात कोण आहेत हे। कॅप्टन प्रशांत बाळकृष्ण नायर, ग्रुप कॅप्टन अंगद प्रताप, ग्रुप कॅप्टन अजित कृष्णन, विंग कमांडर हिमांशु शुक्ला। कॅप्टन प्रशांत बाळकृष्ण नायर, ग्रुप कॅप्टन अंगद प्रताप, ग्रुप कॅप्टन अजित कृष्णन आणि विंग कमांडर हिमांशु शुक्ला या चौघांची नावं घोषित करण्यात आलेली आहेत। इस्रोच्या आगामी महत्त्वाकांक्षी मोहिमेतील एक मोठी घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केरळ दौऱ्यात केली। अवकाशयानातून अवकाशात जात पृथ्वी भ्रमंती करणाऱ्या 4 अंतराळवीरांची नावं त्यांनी जाहीर केलेली आहेत। पाहुयात तो क्षण। Now we move on to the bestowing of wing ceremony. May I now request Chairman ISRO and Secretary Department of Space Sri S. Somnath to hand over the wings to Honorable Prime Minister. माननीय प्रधानमंत्री जी से निवेदन है कि वे एस्ट्रोनॉट डेजिग्नेट्स को विंग्स प्रदान करें। ग्रुप कैप्टन प्रशांत बालकृष्णन नायर, Group Captain Ajit Krishnan, ग्रुप कैप्टन अंगद प्रताप, Wing Commander Shubhanshu Shukla, यावेळेस पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या सर्व अंतराळवीरांना शुभेच्छा दिल्या। सोबतच त्यांनी घेतलेल्या परिश्रमांसाठी आणि सर्व शास्त्रज्ञांच्या कामासाठी कौतुक केलं। पाहुयात। साहसिक साथियों के सम्मान में हम सब स्टैंडिंग ओवेशन दे करके तालियों से उनको सम्मानित करें। भारत माता की, भारत माता की, भारत माता की। बहुत बहुत धन्यवाद। तर साधारण पुढच्या वर्षी 2025च्या शेवटच्या महिन्यात किंवा 2026च्या पहिल्या महिन्यात गगनयान ही मोहीम होईल आणि भारतीय अंतराळवीर स्वबळावर अवकाशात जातील। कशी असेल ही मोहीम आपण जाणून घेऊयात।
अंतराळवीर पृथ्वीपासून 400 किलोमीटरच्या उंचीच्या कक्षेत जातील. तिथे ते 3 दिवस राहतील आणि नंतर पृथ्वीवर सुरक्षित येतील. गगनयान यशस्वी झाल्यास अंतराळात मानवी मोहीम पाठवणारा भारत हा जगातील चौथा देश ठरेल. आतापर्यंत फक्त अमेरिका, रशिया आणि चीनलाच ही कामगिरी करता आली आहे. गगनयान मोहिमेचं काम वेगाने सुरू आहे. गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये पहिली चाचणी उड्डाण हे यशस्वीपणे पार पडलं. यावर्षी मानवरहित व्योममित्र मोहीम राबवली जाणार आहे. गगनयान 2025 मध्ये प्रक्षेपित केलं जाणार आहे. तर गगनयान मोहिमेसाठी अंतराळ मोहिमेसाठी चौघांची निवड झालेली आहे. दरम्यान या चौघांपैकी सुद्धा एक किंवा दोघं जण हे प्रत्यक्ष मोहिमेत सहभागी होणार आहेत. गगनयान अंतराळ मोहिमेसाठी निवडलेल्या 4 अंतराळवीरांना सध्या रशियामध्ये प्रशिक्षण दिलं जातंय. 4ही अंतराळवीरांनी त्याच केंद्रातून प्रशिक्षण घेतलेलं आहे जिथे अनेक दशकांपूर्वी चंद्रावर पोहोचलेले भारतीय राकेश शर्मा यांनी प्रशिक्षण घेतलं होतं. गगनयान मोहिमेसाठी निवडलेल्या अंतराळवीरांना रशियन प्रशिक्षण केंद्रातून प्रशिक्षण मिळालं. गगनयानच्या 4 अंतराळवीरांचं प्रशिक्षण गेल्या 3 वर्षांपासून सुरू आहे. सुरुवातीला त्यांना 13 महिन्यांच्या प्रशिक्षणासाठी रशियातील गॅगारिन कॉस्मोनॉट ट्रेनिंग सेंटरमध्ये पाठवण्यात आलं आणि आता सध्या ते चौघेही बंगळुरूमध्ये इस्रोने बांधलेल्या ह्युमन स्पेस फ्लाईट सेंटरमध्ये प्रशिक्षण घेत आहेत. अंतराळवीरांच्या प्रशिक्षणासाठी भारतीय सुरक्षा दलही मदत करत आहे. अतिशय प्रतिकूल परिस्थितीत सुद्धा कसा तग धरावा, मानसिक संतुलन ढासळू न देता कशा पद्धतीने अंतराळात राहता येईल या सर्व चाचण्या यामध्ये ठेवण्यात आलेल्या आहेत. दरम्यान अंतराळामध्ये थेट अंतराळवीरांना सोडलं जाणार नाहीये. सुरुवातीला एक महिला रोबोट अंतराळवीर जाणार आहे. याच वर्षी महिला रोबोट अंतराळवीर अर्थात व्योममित्र इस्रोच्या गगनयान या संशोधनात भाग घेणार आहे. भारतीय अंतराळवीरांना अंतराळात घेऊन जाणाऱ्या भारताच्या पहिल्या मानवसह महत्वाकांक्षी अंतराळ उड्डाण मोहिमेपूर्वी ही व्योममित्र अंतराळात जाणार आहे. नवी दिल्ली इथे प्रसारमाध्यमांशी संवाद साधत असताना केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान राज्यमंत्री डॉक्टर जितेंद्र सिंह यांनी व्योममित्र मोहिमेसंदर्भात माहिती दिली. या वर्षाच्या शेवटी मानवयुक्त मोहीम गगनयान यामध्ये व्योममित्र पाठवला जाणार आणि पुढील वर्षी म्हणजे 2025 मध्ये प्रत्यक्ष अंतराळवीर हे अंतराळात स्वबळावर जाणार आहेत. भारत अवकाश संशोधनात आजचा जो दिवस बघतोय तो दिवस तेव्हा बघणं हे कठीण होतं. कारण की भारताने आपला अवकाश कार्यक्रम जेव्हा सुरू केला तेव्हा अत्यंत मर्यादित संसाधनांनी सुरू केला होता. जगातील इतर देशांप्रमाणे इस्रोच्या शास्त्रज्ञांना सुविधा नव्हत्या. जेव्हा भारतानं त्यांचं पहिलं रॉकेट अवकाशात प्रक्षेपित केलं त्यावेळेस बैलगाडी आणि सायकलने हे रॉकेट लॉन्च पॅड पर्यंत नेण्यात आलं होतं आणि तेव्हा कोणी विचारही केला नव्हता की आपण गगनयान मोहिमेपर्यंत पोहोचू. इस्रोची स्थापना शास्त्रज्ञ साराभाई यांनी 1969 मध्ये केली. यापूर्वी भारतीय अंतराळ कार्यक्रम पुढे नेण्यासाठी पुरेशी संसाधने आणि सुविधा नव्हत्या. तर पहिलं रॉकेट सायकलवर लोड करून प्रक्षेपण स्थळी नेण्यात आलं होतं आणि एक रॉकेट बैलगाडीने लॉन्चिंग पॅडवर नेण्यात आलं होतं. तेव्हापासून ते आताचा हा भरपूर मोठा प्रवास हा भारताने जिद्दीने आणि ताकदीने पूर्ण केलेला आहे. तर 2035 पर्यंत भारताचं अंतराळामध्ये स्वतःचं असं स्थानक असणार आहे आणि 2040 पर्यंत भारत चंद्रावर पाय ठेवणारे भारताचं मनुष्य चंद्रावर पाय ठेवणार असल्याचं इस्रोने सांगितलंय. इस्रो लवकरच अंतराळात भारताचं वेगळं स्पेस स्टेशन बनवण्याची मोहीम हाती घेत आहे. सध्या अंतराळात एक इंटरनॅशनल स्पेस स्टेशन आहे ज्याला 15 देशांनी मिळून विकसित केलेलं आहे.
त्यानंतर चीनने स्वतःचं वेगळं स्पेस स्टेशन प्रस्थापित केलेलं आहे. जर इस्रोची मोहीम पूर्ण झाली तर भारताचं तिसरं स्पेस स्टेशन असणार आहे. स्पेस स्टेशन ही अंतराळात तयार करण्यात आलेली एक प्रयोगशाळा म्हणता येईल. या ठिकाणी अंतराळवीर दर 6 महिने राहून विविध प्रकारचं संशोधन करत असतात. सध्या अवकाशात आलेल्या इंटरनॅशनल स्पेस स्टेशनवर एकाच वेळी कमीत कमी 7 अंतराळवीर तरी असतात. विविध अंतराळ संस्थांतून हे स्पेस स्टेशन सध्याचं तयार केलेलं आहे. आंतरराष्ट्रीय स्पेस स्टेशन हे तब्बल 450 टन वजनाचं आहे, तर चीनचं स्पेस स्टेशन हे 80 टन वजनाचं आहे. आणि आता पुढच्या काही वर्षात भारत सुद्धा अंतराळात स्वतःचं स्पेस स्टेशन प्रस्थापित करण्याच्या मार्गावर आहे आणि या कामाला सुद्धा वेगाने सुरुवात झाली आहे. आणि जर गगनयान ही मोहीम यशस्वी झाली तर याला भक्कम आधारही मिळेल. – 2035 तक अंतरिक्ष में भारत का अपना स्पेस स्टेशन होगा, जो हमें स्पेस के अज्ञात विस्तार को जानने में मदद करेगा. इतना ही नहीं, इसी अमृतकाल में भारत का एस्ट्रोनॉट भारत के अपने रॉकेट से चंद्रमा पर भी उतरकर दिखाएगा. तर अंतराळ मोहिमांमध्ये सहभाग घेऊन भारतीय उद्योगांना मोठी संधी मिळणार आहे. गगनयान मिशनमुळे जवळपास 15,000 नवीन रोजगारांच्या संधी मानवी अंतराळ उड्डाण कार्यक्रमात तयार होणार आहेत. मानवी उड्डाण कार्यक्रम भविष्यातील तंत्रज्ञानासाठी प्रयोग आणि चाचणी करण्यासाठी एक अद्वितीय व्यासपीठ प्रदान करणार आहे. चांगले संशोधन आणि तंत्रज्ञानाला आणि विकासाला यामुळे चालना मिळणार आहे. तर मानवी अंतराळ उड्डाण तरुणांना आणि राष्ट्रीय जनतेलाही प्रेरणा देणार आहे आणि मोठ्या संख्येने तरुण विद्यार्थ्यांना राष्ट्रीय विकासासाठी विज्ञान आणि तंत्रज्ञान यासाठी प्रेरित करत राहील. तर मानव अंतराळ मोहीम प्रक्षेपित करणारा भारत हा 4था देश ठरेल आणि अवकाश संशोधन क्षेत्रामध्ये भारत हा स्वतःचं वेगळं स्थान भक्कमपणे निर्माण करेल. जय विशेषमध्ये घेतो एक छोटीशी विश्रांती.